जामखेड तालुक्यातील नान्नज गावात दिनांक 29 जून रोजी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण गावाने बुधवार दिनांक 2 जुलै रोजी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला। या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दिनांक 29 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास नान्नज या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर भर दिवसा काही माथेफिरूंनी अत्यंत निंदनीय अत्याचार करून ते फरार झाले। या घटनेनंतर जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असल्याने त्याच्या तातडीच्या अटकेची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध करत उर्वरित आरोपींना अटक करून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। 29 जून रोजी आपण उभे आहोत। हे नान्नज गाव जामखेड तालुक्यातील एक छोटंसं गाव। या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून त्या ठिकाणी अशी निंदनीय घटना घडली। यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु हा अतिशय घृणास्पद प्रकार असल्यानं संपूर्ण गावाच्या वतीने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज संपूर्ण हे नान्नज गाव बंद ठेवलेलं आहे। आमचा कॅमेरामॅन तुम्हाला दाखवल की आसपास सर्वत्र या ठिकाणी कडेकोट बंद दुकाने आहेत आणि प्रत्येक नागरिक हा निषेधार्थ या ठिकाणी बाजारतळात जमलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध नोंदवत आहे। या संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आहे। आपले पोलीस कर्मचारी या ठिकाणी सकाळपासून तैनात आहेत आणि कुठलाच अनुचित प्रकार आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्नही केलेले आहेत। निश्चित अशा प्रकारच्या घटना आणि याचे पडसाद राजकीय क्षेत्रात सुद्धा उमटले आहेत। तत्कालीन या ठिकाणचे आमदार कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनीही विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। निश्चित अशा प्रकारच्या निंदनीय घटना घडणं म्हणजे माझ्या मतदारसंघात दुर्दैव आहे। यासाठी प्रशासनानं सतर्क पाऊल उचलून लवकरात लवकर आरोपीला अटक करून न्याय दिला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी होत आहे। आपल्यासमोर काही ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थांच्याही अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत, आपण जाणून घेणार आहोत। घटना कधी आहे आणि असं कुठल्याही मुलीवर अत्याचार होऊ नये आमची मागणी आहे की आरोपीला तत्काळ अटक करावी आणि त्यांना शिक्षा पाठवली झाली पाहिजे। आमच्या गावात जी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, त्यासाठी आम्ही आमचे सगळे एकत्र येऊन गाव बंद ठेवला आहे आणि जर आरोपीला तात्काळ अटक करण्यात नाही आली तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, एवढंच सांगतो। 2 दिवसापूर्वी नान्नज गावामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आणि या आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी। जर अटक करण्यात नाही आली यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल। 2 दिवसापूर्वी झालेली घटना आहे अतिशय निंदनीय आहे। याच्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सगळं म्हणजे मनानेच बंद पाळला आहे सगळ्या लोकांनी आणि आरोपीला पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये जर अटक नाही झाली तर आम्ही पूर्णतः याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करू। दिवसापूर्वी घडलेला प्रकार खूप निंदनीय असून हा प्रकार इथून पुढे असे आमच्या गावामध्ये कुठलीही घटना घडू नये आणि ह्या आरोपीवर जास्तीत जास्त आणि कडेकोड त्याच्यावर शासन व्हावं त्याला आणि ह्या कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी अधिवेशनामध्ये ह्याचा आवाज उठून त्याचा खरं तर निषेध केला आणि त्याला एक न्याय देण्यात। बाहेरगावच्या काही गुंडांनी इथं येऊन दिवसाढवळ्या जो अत्याचार केला त्याचा मी गावकऱ्यांच्या वतीने निषेध करतो। या गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांनी ताबडतोब अटक केलेला आहे आणि मुख्य आरोपी हा फरार आहे। त्या आरोपीला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी। त्याच्यावर जे लावलेले सेक्शन आहेत त्या सर्व सेक्शनची जर त्या आरोपीला जर शिक्षा झाली तर जन्मठेपेपर्यंत तो आरोपी जेलमध्ये जाऊ शकतो। शेजारील जवळका गावामध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, त्या केसमध्ये देखील त्या आरोपीला जन्मठेप झालेली आहे। जामखेड पोलीस नक्कीच या गुन्ह्यामध्ये चांगला तपास करून आरोपीला कडक शासन करतील अशी मी गावकऱ्यांच्या वतीने अपेक्षा करतो आणि आरोपीला तात्काळ अटक करावं ही मागणी करतो। जर आरोपी लवकर अटक नाही झाला तर गावकरी आंदोलनाची पुढील दिशा नक्की ठरवतील आणि पोलीस प्रशासनाला माझं एक आव्हान आहे की आमचं गाव चांगलं आहे, गावामध्ये कुणी दहशत दादागिरी करत नाही, परंतु या गावामध्ये शेजारची जी छोटी छोटी गावं आहेत
इथली दोन चार जण येऊन इथं ग्रुप करतात आणि ग्रुप करून दादागिरी करून या ठिकाणी गावावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. इथून मागच्या काळामध्ये झालेला प्रकार हा गावकऱ्यांनी सहन केला, ही त्यांची चूक झाली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जुल्म करने वाले से ज़्यादा जुल्म सहने वाला ज़्यादा गुन्हेगार होता है. आपण अन्याय सहन करायचा नाही आणि आपण अन्याय सहन करून आपण आपला गुन्हेगार व्हायचं नाही. इथून पुढच्या काळामध्ये या गावाचं संरक्षण करण्याची, या कुटुंबाचं संरक्षण करण्याची आमची सर्व गावकऱ्यांची जबाबदारी आहे. जर गावातील आमच्या कुठल्याही एका पोराला किंवा कुठल्याही एका व्यक्तीला जर कुणी दहशत केली, कुणी इजा केली, कुणी दादागिरी केली, कुणी मारहाण केली, तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, हे मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने सांगतो. कारण गावामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत. दहशतीचा प्रकार या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि कुणीही दहशतीमुळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला जात नाही. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याचा प्रश्नच आला नाही. परंतु पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर त्या पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून कायद्याने मोडीत काढण्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊ आणि अन्यायाच्या विरुद्ध संतप्त नागरिकांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत. निश्चित हा गुन्हास्पद प्रकार झालेला आहे आणि आता या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी आज आपल्याला एक मुखी नारा दिलेला आहे की हम सब एक है, हम सब इसके खिलाफ लढेंगे. आणि अशा प्रकारच्या निंदनीय घटना होत आहेत. ताबडतोब पोलिसांनी त्यांना अटक करणं पोलिसांच्या पुढे एक मोठं आव्हान आहे. पोलीस आरोपीला ताबडतोब अटक करतीलच आणि अटक झाल्यानंतर निश्चितच गावाला तो न्याय मिळेलच. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नयेत असं आरटीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनीही या ठिकाणी सांगितलं आहे. निश्चित पोलीस त्या दिशेने जातील, आरोपीला अटक करतील आणि गावाला न्याय मिळवून देतील अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरा ऋषिकेश कुजेकरसह प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्या. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.